नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमच्या इन्फिनिटी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बार्टी आणि आरटी या संदर्भातील जी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच आपली सीईटी जी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी जी एक्झाम आहे ती घेण्यात आली, ज्यामध्ये पोलीस भरती, मिलिटरी असेल, एसएससी असेल, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, गट ब गट क असेल किंवा एमईएस असेल, यांची नुकतीच प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे तात्पुरती मेरिट या लिस्ट यादी प्रकाशित करण्यात आली कालच्या तारखेला, की ज्यामध्ये विविध स्वरूपाची यादी आपल्या अधिकृत अशा बार्टीच्या आणि आरटीच्या वेबसाईटवरती ती प्रसिद्ध करण्यात आली, की ज्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की जी प्रसिद्ध केलेली यादी आहे ऍक्च्युअल स्वरूपात कशा पद्धतीने जी मेरिट लिस्ट प्रकाशित झालेली आहे आणि इथून पुढची जी कारवाई असेल ती विद्यार्थ्यांनी म्हणजे जी काही प्रोसेसिंग असेल ती आपण काय असेल ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओवरील माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक गोष्ट त्यातल्या बारकाईने समजून घेऊयात। त्यातली जी बार्टीची जी मेरिट यादी लागलेली आहे, ज्यामध्ये जनरल असेल, वुमेन असेल, त्यानंतर दिव्यांग असतील, ऑर्थन असेल किंवा वंचित असेल, यांच्या विविध स्वरूपात यादी प्रकाशित करण्यात आली। त्यामध्ये जी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत, प्रोव्हिजनली क्वालिफाईड कॅन्डिडेट, ज्यामध्ये जनरलचे आहेत 87 बघतोय आपण आणि याचा कट ऑफ लागलाय 92.46 एवढा लागलाय। म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं मत होतं की खूपच हाय असा रिझल्ट लागलेला आहे, तो आपल्या समोर दिसतोय। साधारणतः वेटिंग लिस्ट मध्ये 20 स्टुडंट आपल्याला दिसतात। वुमनच्या बाबतीमध्ये कॅन्डिडेट्स आहेत 45 एवढ्या आणि ज्यामध्ये कट ऑफ लागलाय 74.9, ज्यामध्ये वेटिंग लिस्ट मध्ये 10 स्टुडंट त्यामध्ये ऍड केलेले आहेत। त्यानंतर दिव्यांग असतील 8, 31.51 ज्यांचा कट ऑफ दिलेला आहे, ज्यामध्ये वेटिंग लिस्ट मध्ये 4 स्टुडंट ऍड केलेले आहेत। ऑर्थन असतील 2, ज्यामध्ये 35.77 एवढा त्यांचा कट ऑफ लागलेला आहे आणि साधारणतः वेटिंग लिस्ट मध्ये आपल्याला एक स्टुडंट दिसतोय। वंचित मध्ये 8 स्टुडंट आहेत, 17% आपल्याला दिसतोय, लमसम 44 पॉइंट, आणि ज्यामध्ये वेटिंग लिस्ट मध्ये 4 स्टुडंट ऍड केले। हे झाली बार्टीची मेरिट लिस्ट आपल्याला प्रकाशित झालेली दिसते आणि ज्यामध्ये आपल्याला कट ऑफ आणि जे वेटिंग लिस्ट टोटल आपल्याला या टोटल पोस्ट आहेत 115 एवढ्या। आता या बघूयात आपण आरटी संदर्भामध्ये, ज्यामध्ये जनरल प्रोव्हिजनल क्वालिफाईड कॅन्डिडेट्स किती आहेत 8 आणि ज्यामध्ये कट ऑफ किती दिलेला आहे 96.28 आणि साधारणतः वेटिंग लिस्ट मध्ये स्टुडंट आहेत 2 एवढ्या। वुमन्स ज्याचा कॅन्डिडेट्स चूज केलेले आहेत किती 5 आणि ज्याचा 74.9 एवढा काय दिलेला आहे कट ऑफ आणि साधारणतः वेटिंग लिस्ट मध्ये 2 स्टुडंट आहेत आणि अगदी दिव्यांगाच्या सुद्धा 1 आणि 72.86 तेवढा कट ऑफ दिलेला आहे आणि वेटिंग लिस्ट मध्ये 1। म्हणजे लक्षात येते बार्टी आणि आरटीची मेरिट लिस्ट प्रकाशित आहे, ही प्रोव्हिजनल लिस्ट असणार आहे। यात अंतरिम जी काही यादी आहे ती काही कालखंडानंतर प्रकाशित होताना दिसेल। आता इथून पुढची कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यापासून ते एक्झाम आणि एक्झाम पासून तो मेरिट लिस्ट पर्यंत आपली प्रोसेसिंग आलेली आहे, ज्यावरून आपल्याला लक्षात येते, ज्यामध्ये आपण साधारणतः सांगायला झालं तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप आपण या प्रोसेस कंप्लीट केलेल्या आहेत, जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी आपण तीही आता संपन्न झालेली आहे। नुकतं स्कोर कार्ड आणि ज्यानंतर मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या दोन्ही प्रकाशित झालेले आहेत, ज्यातून आता इथपर्यंत येऊन प्रोसेस कंप्लीट झालेली आहेत। आता इथून पुढची जी काही प्रोसेस आहे ती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामध्ये इथून पुढे ज्यावेळेस वेटिंग लिस्ट आणि प्रोव्हिजनल झाल्यानंतर जी काय फायनल मेरिट लिस्ट जी पब्लिश होईल त्यानंतरचा सर्वात महत्त्वाची प्रोसेस राहील ती इन्स्टिट्यूट प्रेफरन्स, आणि यातून मग तुम्हाला इन्स्टिट्यूट तुम्हाला जी काय आवश्यक असतील किंवा इच्छुक असाल त्यातून तुम्ही ते चूज करणार आहात। पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची असणारी प्रोसेस, आणि लास्ट प्रोसेस असते कोचिंग अँड मंथली स्टायपेंड स्टेटस। या संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करणं अत्यंत आवश्यक असतं। म्हणजे जे विद्यार्थी मित्र यातून जी काही सिलेक्टेड झालेले आहेत
त्यांच्यासाठी इथून पुढची कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. त्या प्रोसेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही अडीअडचण असतील, शंका असतील, कारण आपल्याला माहिती आहे की आज बरेच विद्यार्थी यातून या प्रोसेसमधून पहिल्यांदाच जात असतील. अनेक शंका तुमच्या मनामध्ये असतील. त्यासाठी आपण एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, नोट डाऊन करून घ्या. हा हेल्पलाईन नंबर तुमच्यासाठी खूप आवश्यक ठरेल. पुढे ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा, संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. माहिती आवडली असेल तर लाईक करायचे, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नये. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमची रजा घेते. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.